आजचा दिवस माझा खूप धावपळीचा दिवस आहे. त्यासाठी मला सकाळी लवकर उठावं लागलं. तुम्ही म्हणशाल का? तर आज आहे संक्रांती. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज थोडी लवकरच उठली कारण मला करायचा होता पुरणाचा स्वयंपाक आणि स्वयंपाकाच्या पहिले करायचे होते मला तिळीचे लाडू. आणि हे लाडू मला आघाडीमध्ये पण टाकावा लागतात. हो, आमच्या खानदेशकडची ही प्रथा आहे. संक्रांतीला आम्ही आघाडीचा घास वगैरे टाकतो, पितर वगैरे जेवू घालतो. त्या पहिले मला करायचे होते लाडू. मी लाडू बघा, ही रेसिपी खरं म्हटलं तर याचं क्रेडिट मी घेणार नाही. ही रेसिपी मी युट्यूब मधून बघितलेली होती. युट्यूब मध्ये असं खूप काही शिकायला मिळतं. खरं म्हटलं तर किचन मध्ये आपल्याला जे पण स्वयंपाक वगैरे कसा करायचा, कुठली रेसिपी म्हणजे भाजी वगैरे कशी करायची, पोळ्या कशा करायच्या, नवीन पदार्थ करायचा असला तर कसा करायचा, साडीची हेअरस्टाईल कशी करायची, वेणीची हेअरस्टाईल कशी करायची, सर्व गोष्टी म्हणजे ज्या आपण तुमच्या मनामध्ये असतील ना ते सर्व प्रश्न तुम्हाला युट्यूब मध्ये मिळून जाईल. थँक्यू युट्यूब मधून खूप काही शिकण्यासारखं आहे. मी पण ही रेसिपी युट्यूब मधूनच शिकलेली आहे. पण मी आता ही जस्ट लाडू करताना नाही बघत आहे, मी ही पहिले बघून ठेवलेली आहे आणि काही थोडंसं माझ्या मनाने करत आहे आणि काही थोडंसं माझं डोकंही लावत आहे, बुद्धी चालवत आहे. बघा, ही रेसिपी अशा प्रकारे मी करत आहे. सर्वात पहिले मी गूळ ठेवून दिला कुकरमध्ये, 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या. त्याच्यानंतर मी ही तडात तीळ भाजून घेतली. भाजताना थोडी उडत होती, त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावर ताट ठेवून घेतलं आणि गॅस बंद केला. छान ही तीळ झाली आणि शेंगदाणेही भाजून घेतले. शेंगदाण्याचे टरफले काढण्यासाठी मी याच्या खलबत्त्याचा उपयोग केला. खलबत्त्यामध्ये अचर काढून घेतले आणि त्याच्यानंतर थोडे पाकडून हे शेंगदाण्याचे टरफलेही निघून गेले. आणि मी अर्धी तीळ मिक्सर मध्ये बारीक करून घेतली आणि अर्धी तीळ तशीच राहू दिली. आणि शेंगदाणे पण अर्धे मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आणि अर्धे अचर म्हणजे जाडच राहू दिले. अशा प्रकारे 2 प्रकारे मी मिश्रण तयार केलं. आणि त्याच्यानंतर मी हा कुकर खोलून घेतला आणि हा पाक बाहेर काढून घेतला. बघा, छान पाक झालेला आहे. त्याच्यानंतर तीळवर थोडंसं मी तूपही टाकून घेतलं आहे. आणि मला वाटलं हा पाक थोडा जास्त होईल का कमी होईल नाही कळत मला, म्हणून मी थोडीशी तीळ साईडला काढून ठेवली. कारण पहिल्या वेळेस करत होती, म्हटलं बिघडायला नको. कारण मी दरवेळेस गुळाचा पाक तयार करूनच हे लाडू तयार करायची आणि ते गरमागरमच करावं लागत होते, कारण थंड झाल्यावर ते जमत नव्हते. हाताला पण खूप चटके लागायचे. दरवेळेस गुळाचा पाक तयार करून मी लाडू तयार करायची. मी लाडू जास्त काही नव्हती करत, 10-15 लाडू करते. आता पण 10-15 होणारच. बघा, अशा प्रकारे पाक तयार करून घेतला आणि थोडं ही तीळ मी टाकत गेली. मला असं वाटलं जास्त नको व्हायला, तर मी थोडी टाकत गेली. पण पाकामध्ये ही पूर्ण मिश्रण झाली. बघा, मी अशी पूर्ण मिक्स करून घेतली, एकजीव करून घेतला, सर्व छान मिक्स करून घेतलं. ह्या तीळीमध्ये मी थोडंसं गावरानी तूप म्हणजे साजूक तूप, जास्त नाही, अर्धा चमचाच टाकलेला आहे. मी अशा प्रकारे ह्या तीळीमध्ये थोडंसं तूप टाकून तिला छान मिक्स करून घेतली. छान मेळही पकडलेला आहे तिने, पण थोडेसे दाणे दाणे हाताला फार चिटकत आहे. मी म्हटलं त्यासाठी काय करायचं, मी म्हटलं थोडंसं अजून मिक्स करूया. मिक्स केल्यानंतर थोडी मेळ पकडेल आणि नंतरच आपण लाडू बांधूया. आणि तशी पण काही घाई नव्हती, कारण जर मी पाकात लाडू तयार केले तर ते मला गरमागरमच तयार करावं लागत होते, कारण थंड झाल्यानंतर तो कडक व्हायचा ना. त्याच्यामुळे तो ना ताटाला चिटकायचा. त्याच्यामुळे मला लवकरच गरमागरम तयार करावं लागत होते. पण ह्या पाकाचं तसं काही नव्हतं. थंडे जरी झाले तरी तुम्हाला ते बांधता येत होते, कारण ऑलरेडी हे बघा ना, मी जर एवढी मिक्स करते तर बघा मला काही चटके लागत नाहीये आणि छान मिक्सही होत आहे, एकजीव पण होत आहे. फक्त हाताला थोडी तीळ चिटकत होती. मी म्हटलं थोडं मिक्स झाल्यानंतर बघूया. मी थोडेसे लाडू बांधायला सुरुवात केली, पण तरी पण ते हाताला चिटकत होते. मग मी म्हटलं थोडंसं तूप लावूया हाताला. मी थोडंसं तूप लावलं हाताला. तरी 2-3 लाडू झाले. त्याच्यानंतर परत हाताला तीळ चिटकायला लागले. मी काय केलं, थोडासा पाण्याचा हात लावला. नॉर्मली एकदम थोडा पाण्याचा हात लावायचा. थोडासा पाण्याचा हात लावला आणि त्याच्यानंतर एक लाडू असे छानपैकी तयार केले. हाताला एकही तिळीचा दाणा पण चिटकत नव्हता आणि इझिली म्हणजे एका हाताने तुम्ही लाडू बांधू शकत होते. बघा, मी एकच हाताचा उपयोग करून लाडू बांधते, मला दुसरा हात लावायची गरज पण पडली नाही आणि फक्त अर्ध्या तासात हे लाडू तयार झाले. मला वाटले नव्हते हे लाडू एवढे स्वादिष्ट आणि एवढे नरम, अक्षरशः बिगर दाताने तुम्ही खाऊ शकतात. बघा, हे लाडू अशा प्रकारे तयार झाले आणि जास्त नाही, 10-15 लाडू तयार झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते. हे लाडू मुरवल्यानंतर म्हणजे 2-3 दिवसानंतर तुम्ही वरतून जरी खाली फेकला असता ना तरी तो लाडू फुटला नसता.
पण मी म्हटलं तरी ट्राय घेऊन बघूया आपण. मी लाडू तयार केलेली होती त्या दिवशी पूर्ण स्वयंपाकामध्ये होती म्हणून मला वेळ काही मिळाला नाही. तर स्वयंपाक झाला त्याच्यानंतर मी लाडू प्रत्येक घरातल्यांना एक एक दिला, देवाला ठेवला, महादेवांना दिला, त्याच्यानंतर मंदिरात ठेवला, घरातल्या देवाला ठेवला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपण पण लाडू हे खाऊया. तसं तर मला फोडून सर्वांनी दिलाच होता, तेव्हा मला आवडला, तो खूप छान झालेला होता. म्हटलं अगदी होटांनी चावून घ्या असा लाडू झालेला होता. तर म्हटलं चला तरी मला आज एक स्पेशल लाडू खायचा आहे, तर मी म्हटलं चला स्पेशल लाडू खाऊया. तर मी बघा हा लाडू घेतला आणि याची टेस्ट घेऊ म्हणजे आपण याला टेस्टिंग करूया. तर बघा मी हा लाडू अक्षरशः पहिले ओट्यावर असा फेकला तर तो नाही फुटला. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर मी बघा ताटलीमध्ये किती आपटतेला तरी तो फुटत नाहीये. आणि बघा आपल्याला दिसताना तो किती कडक दिसतोय, असं वाटतं खूप कडक आहे का काय, पण बघा मी हाताने तोडला तो एवढा इझिली गेला मला तोडायला. तर एकदम सोपा, म्हणजे अगदी 5 वर्षाचा पोरगा सुद्धा आरामात तोडू शकतो. आणि आपलं तोंड तर काय धारदार तलवारच आहे, एकदा हा तोंडात गेला तर केव्हा त्याचा चुरा होईल या 32 तासांमध्ये तर आपल्याला कळणार पण नाही. तर बघा हाताने किती तो छान अगदी अलगद फुटल्या गेला. तर खूप छान मला वाटली ही रेसिपी. थँक्यू यूट्यूब, मला अशी नवीन नवीन रेसिपी दाखवण्यासाठी. खरंच काहीतरी खूप शिकण्यासारखे आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा.